श्री गणेशाय नमः. फाल्गुन मास कथा मालिकेत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. या संपूर्ण महिन्यात आपण भगवान शिवांशी संबंधित सुंदर पौराणिक कथा ऐकल्या आहेत आणि सध्या आपण भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या लग्नाची कथा ऐकत आहोत. तर आजची फाल्गुन मास कथा ऐकूया. चला तर मग आजची कथा सुरू करूया. या कथेच्या शेवटच्या भागात आपण ऐकले की भगवान शिव लग्नाची वरात घेऊन हिमालयाने बनवलेल्या सुंदर मंगलमय अशा लग्न मंडपात येतात. सर्व शुभ मंगल कार्य आणि वैदिक विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांना एकत्र बसवले जाते आणि त्यानंतर तेथे इतरही काही मांगलिक कार्यविधी करण्यात आले. मग हिमालय पर्वतराज आणि राणी मैनावती त्यांच्या मुलीला भगवान शिवांना अर्पण करण्यास म्हणजेच कन्यादान करण्यासाठी तयार झाले. चला उर्वरित कथा ऐकूया. त्यानंतर भगवान ब्रह्मदेवाच्या परवानगीने हिमालयाने आपली कन्या पार्वती भगवान शिवांना दिली आणि म्हणाले, हे प्रभू, मी माझी कन्या तुम्हाला अर्पण करतो, कृपया तिला पत्नी म्हणून स्वीकारा. असे बोलून त्यांनी आपली कन्या पार्वतीचे कन्यादान करून भगवान शिवांना अर्पण केली. त्यानंतर कमळासारखे नयन असलेल्या त्या सुंदर तेजस्वी मनोहर जोडप्याला लग्न मंडपातून बाहेर आणण्यात आले आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांना बाहेरच्या सुंदर सजावट केलेल्या मंगलमयी मांडवात बसवण्यात आले. जेव्हा होम हवनाचा विधी सुरू झाला तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्मासनावर भगवान शिवांच्या शेजारी बसले. त्यानंतर होम हवन इत्यादी विधिविधान संपल्यावर ब्राह्मणांनी शांतीचे पठण सुरू केले आणि त्या शुभ वेळी मोठ्या आवाजात उच्चारल्या जाणाऱ्या वैदिक मंत्राच्या आवाजाने वेदाच्या सर्व दिशा प्रतिध्वनित झाल्या. त्यानंतर देवी देवतांनी पार्वती देवीसह महादेवांची आरती केली. सर्व ऋषी आणि त्यांच्या पत्नी यांनीही भगवान शिवांची पूजा केली. गिरिराज हिमालयातील इतर स्त्रियांनीही भगवान शिवांची आरती केली. संगीतकारामध्ये कुशल गंधर्वांनी आपल्या गाण्यांनी आणि महर्षींनी त्यांच्या स्तुतीने भगवान शिव यांना प्रसन्न केले. गिरिराज हिमालय जो खूप उदार मनाचा होता तो खूप समाधानी झाला. त्याने तिथे आलेल्या सर्व ऋषी, गंधर्व, यक्ष आणि इतर लोकांना मौल्यवान रत्ने दिली. यानंतर भगवान ब्रह्मदेव, भगवान श्रीहरी विष्णू, इतर देवी देवता इत्यादींनी भगवान शिवांना पुढे करून भोजन करण्यासाठी गेले. हिमालयाने त्या सर्वांचे आभार मानले आणि पुढे येऊन भोजन कक्षात स्वागत केले. भगवान श्रीहरी विष्णू, ब्रह्मदेव, इंद्रदेव इत्यादी सर्व देवी देवता भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी पर्वतराज हिमालयाने तयार केलेल्या भोजन कक्षात आले. नंदी, भृंगी, इतर लोकपाल, शिवगण इत्यादीही भोजन कक्षात आले आणि अशा प्रकारे जेवणाच्या खूप मोठमोठ्या पंक्तीत बसून सर्वजण जेवणाचा आस्वाद घेऊ लागले. चंडी देवीचे गणही तिथे भोजनासाठी आले आणि वेताळ, क्षेत्रपाल, कुष्मांड, भैरव, शाकिनी, डाकिनी, यक्षिणी, मातृका इत्यादी 64 योगिनी आणि इतर योगिनींनीही भोजन केले. भगवान शिवांच्या त्या महात्मा गणांची संख्या 11 कोटी होती. आपण आधीच ऋषी आणि देवता इत्यादी बद्दल बोललो होतो. सर्वांनी भगवान शिव पार्वतीच्या लग्न समारंभाचे भोजन मोठ्या आनंदाने ग्रहण केले. महेश्वरासह सर्वांनी तेथे तयार करण्यात आलेल्या पंचपक्वानांचा आस्वाद घेतला आणि अशा प्रकारे जेवण झाल्यानंतर ते सर्वजण तृप्त झाले आणि ते सर्वजण त्यावेळी खूप आनंदी होते. भगवान ब्रह्मदेव, इतर इंद्रदेव, देवी देवता आपापल्या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी गेले आणि अशा प्रकारे हिमालयाने परम मंगलमय विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला. शेवटी हिमालयाने उत्साहपूर्वक भगवान शिव यांना कपडे, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू दिल्या आणि भगवान शिवांची पूजा केली. त्यानंतर भगवान विष्णूंच्या उपासनेत सामील झाले. त्यांनी सुंदर कपडे आणि दागिन्यांद्वारे लक्ष्मीसह भगवान विष्णूंची पूजा केली आणि अशा प्रकारे पितामह ब्रह्मदेव, भगवान बृहस्पती, इंद्राणीसह इंद्रदेव इत्यादींची योग्य ते उपहार देऊन पूजा केली जात होती. त्यानंतर त्यांनी चंडी देवीची भूत, ब्रह्मत आणि गुह्यक गणांसह कपडे, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूच्या माध्यमातून पूजा केली.
हिमालयाने तेथे उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत केले आणि अशा रीतीने सर्व देवता, ऋषी, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध, चारण, मनुष्य आणि अप्सरा यांचे हिमालयाने यथायोग्य असे स्वागत सत्कार केले. त्यानंतर भगवान विष्णूंनीही सर्व पर्वतांचे त्याच प्रकारे स्वागत केले. भगवान श्रीहरीने सह्याचल, विद्याचल, मैनाक, गंधमादन, मल्यवान, मलाई, महिंद्र, मंद्राचल, मेरू इत्यादींची पूजा केली. भगवान ब्रह्मदेवानीही श्वेतकूट, श्वेतागिरी, नीलगिरी, उदयगिरी, शृंगाचल, अष्टाचल, मानसचल, कैलास आणि लोकालोक पर्वतांची पूजा केली. यासोबतच सर्व पर्वतवासियांचीही पूजा करण्यात आली. भगवान विष्णूने ब्रह्मदेवासोबतच सर्व भक्तांचे स्वागत केले. भगवान श्रीहरी विष्णूने ब्रह्मदेवासोबत सर्वांचे यथायोग्य मान सन्मान केले. अशा प्रकारे या दोघांच्याही बाजूने एकमेकांना मान सन्मान देण्यात आला आणि अशा प्रकारे सर्व मंगल कार्य विधी झाल्यानंतर आणि एकमेकांना योग्य तो मान सन्मान दिल्यानंतर महातेजस्वी भगवान शिव आणि माता पार्वती यांची वरात निघाली. ही पर्वतराज हिमालय, राणी मैनावती तसेच आपले नातेवाईक यांच्यासह वरातीत त्यांच्या सोबत गंधमादन पर्वतापर्यंत गेले. शिव आणि पार्वती दोघेही महातेजस्वी दंपती हत्तीवर बसले होते. भगवान ब्रह्मा विमानावर बसले होते आणि भगवान श्रीहरी विष्णू गरुडावर बसले होते. देवराज इंद्र ऐरावतावर बसले होते आणि कुबेर पुष्पक विमानावर बसले होते. भगवान वरुण देव मगरीवर बसले होते आणि भगवान यमदेव रेड्यावर बसले होते. इतरही सर्वजण वरातीत सहभागी झाले होते. जेव्हा धर्मात्मा हिमालय मैनावतीसह त्यांच्या महालात परतले तेव्हा त्यांनी सर्व पर्वतांना आणि इतर नातेवाईकांना निरोप दिला. ते गिरिराज हिमालय तिन्ही लोकात प्रसिद्ध झाले. महादेवांच्या पूजने हिमालय सर्वोच्च, श्रेष्ठ, सर्व चांगल्या गुणांनी प्रसिद्ध, सर्व गुणांनी परिपूर्ण, महात्मा, पूजनीय आणि सर्व पर्वतामध्ये सर्वोच्च बनला. ज्यांच्या जिभेवर नेहमीच शिव या 2 अक्षरी भगवान शंकराचे नाव बसलेले असते ते धन्य आहेत, ते महापुरुषच आहेत. आजही ज्यांनी भगवान शिवांचे नाव घेतले आहे ते निश्चितच मानवी रूपात सौभाग्यशाली आहेत. भगवान शिव नेहमीच एक लहान अक्षरानेही तृप्त होतात. ते फुले आणि पाणी अर्पण केल्याने देखील आनंदी होतात. भगवान शिव नेहमीच सर्वांवर, चराचरावर दयाळू भाव ठेवतात. ते पत्र, फुले आणि पाण्याने देखील तृप्त होतात. पूर्ण श्रद्धाभावाने जे काही आपण अर्पण करू ते खूप मोठ्या आनंदाने स्वीकारतात. म्हणून अशा भोलेनाथाची सर्वांनी पूजा करावी. भगवान शिव या जगात मानवांना खूप सौभाग्य देतात. ते एक महान देव आहेत. ते ज्योती स्वरूप आहेत. ते अजन्मा देव आहेत. भगवान शिवांची सर्वांनी पूजा केलीच पाहिजे. कन्यादानाच्या महान दानाने भगवान शंकर तृप्त झाले आणि गंधमादन पर्वताच्या एकांत क्षेत्रात भगवान शिव अतिशय सुंदर स्वरूप रूपी देवी पार्वती सोबत फिरायला जाण्याचा निर्णय घेतात. अशा प्रकारे भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. जर आजची कथा आपल्याला आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. हर हर महादेव.